मी लाज राखली. इंडिया वर्सेस इंग्लंड टेस्ट सिरीज फोर टेस्टचा चौथा दिवस आणि फायनली शेवटी टीम इंडियाने काही प्रमाणात का होईना लाज राखलेली आहे. नाहीतर जी चौथी टेस्ट मॅच होती तिचा पहिला, दुसरा आणि तिसरा दिवस इंग्लंडने पूर्णपणे डॉमिनेट केलं होतं. टीम इंडियाचा नो परफॉर्मन्स, नो कॉन्फिडन्स, काहीच झालं नव्हतं टीम इंडियाचं. पण काल चौथ्या दिवशी टीम इंडियाने दाखवलं की ते जिवंत आहेत, लढत आहेत आणि खेळत आहेत. याचा पूर्ण क्रेडिट जे आहे ते के.एल. राहुल आणि कॅप्टन शुभमन गिल या दोघांना जातं. या दोघांनी काल जो फाईट बॅक केला तो जबरदस्त होता. त्या दोघांच्या बॅटिंगमध्ये स्किल, डिटर्मिनेशन, पेशन्स, फाईट सगळं काही होतं. के.एल. राहुल आणि शुभमन गिल या दोघांनी काल 60 ओव्हर खेळून काढल्या आणि अजूनही दोघेही बॅटिंग करत आहेत. के.एल. राहुलचे 87 रन झालेले आहेत, शुभमन गिलचे 78 रन झालेले आहेत. पण अजून दिल्ली दूर आहे. अजूनही आजचा पूर्ण दिवस टीम इंडियाला खेळून काढायचा आहे. त्याच्यामुळे के.एल. राहुल आणि शुभमन गिल या दोघांवरची रिस्पॉन्सिबिलिटी त्याही मोठी आहे. कालचा दिवस जेव्हा सुरू झाला तेव्हा बेन स्टोक्स आणि लिएम डॉसन हे दोघे खेळत होते. लिएम डॉसन लवकर आउट झाला, जसप्रीत बुमराहने त्याला लवकर आउट केलं. पण त्याच्यानंतर बेन स्टोक्स आणि ब्रायडन कार्स या दोघांनी बॉलर्सला परत धुतलं. बेन स्टोक्सने आपली सेंचुरी कंप्लीट केली. बेन स्टोक्स जो फॉर्ममध्ये नव्हता तो या टेस्ट मॅचमध्ये फॉर्ममध्ये आला. त्याने 5 विकेट सुद्धा घेतल्या आणि सेंचुरी सुद्धा कंप्लीट. ब्रायडन कार्सची सुद्धा 50 होता राहिली. शेवटी इंग्लंड 669 रनवर ऑल आउट झाली आणि इंग्लंडकडे लीड होती ती 312 रनची. 312 रनची लीड ही खूप जास्त मोठी होती आणि ज्या पद्धतीने टीम इंडियाचा परफॉर्मन्स होता, टीम इंडिया कालच ऑल आउट होऊन जाईल असं वाटत होतं. जेव्हा सेकंड इनिंग सुरू झाली टीम इंडियाची तेव्हा 0 रन्सवर 2 विकेट पडल्या. यशस्वी जयस्वाल आणि साई सुदर्शन हे दोघे एकाच ओव्हरमध्ये, ख्रिस वोक्सची जी ओव्हर होती, ख्रिस वोक्सने दोघांना एकाच ओव्हरमध्ये आउट केलं आणि इंडियाचा स्कोर होता 0. म्हणजे कालच टीम इंडिया ऑल आउट होऊन जाईल आणि मॅच हरेल आणि सिरीज सुद्धा हरेल असं कन्फर्म वाटत होतं. पण त्याच्यानंतर के.एल. राहुल आणि शुभमन गिल या दोघांची जी पार्टनरशिप झाली, दोघांनी जे आपलं स्किल दाखवलेलं आहे, क्लास दाखवलेला आहे, डिटर्मिनेशन दाखवलेलं आहे, ते जबरदस्त होतं. दोघांनी आपल्या 50s कंप्लीट केल्या. के.एल. राहुल खेळत आहे 87 वर आणि शुभमन गिल खेळत आहे 78 रन्सवर. के.एल. राहुल आणि शुभमन गिल ज्या पद्धतीने काल त्यांनी फाईट बॅक केलेली आहे, तीच फाईट बॅक आज पूर्ण टीम इंडियाला करावी लागणार आहे आणि या दोघांमुळे बाकीच्या प्लेयरला सुद्धा कॉन्फिडन्स आला असणारच.